अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराचं पाणी आता हळूहळू ओसरत असलं तरी शेती पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रताप अडसड आणि जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना मदतीचं आश्वासन दिलं। धामणगाव रेल्वे जे आपले एसडी ऑफिस आहे त्याचे जे 3 तालुके आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला हा पावसाचा फटका आपल्याला बसलेला आहे। काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस त्या ठिकाणी या पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये पडत होता आणि त्यातल्या त्यात इथे नांदगाव खंडेश्वरमध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे। आज आपण जिथे उभे आहोत धामक या गावी या परिसरामध्ये साधारणतः 200 ते 225-30 एवढा मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला आणि आपण जिथे उभे आहे तिथे साधारणतः 10-15 फूट पाणी त्या ठिकाणी काल होतं। गावकऱ्यांनी अतिशय प्रसंगावधान राखून संध्याकाळपासूनच जे इथे नदीलगतचे जे घरं आहेत ते खाली करण्यास सुरुवात केली होती आणि जे उंचवट्यावर आपली जे PHC आहे किंवा इतर जे घरं आहेत, समाज मंदिर आहे, तिथे गावकऱ्यांनी स्वतःच शिफ्ट होणं सुरुवात झालं होतं। त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी आपल्याला टाळण्यासाठी त्या ठिकाणी यश मिळाले आणि कुठल्याही प्राण्यांच्या जीविताचीही त्या ठिकाणी नुकसान नाही झालं।